अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री गुरु गीता हे प्रकरण आपण पाहत आहोत। भगवान शिवानी पार्वतीला सांगितलेल्या गीतेमधील 3रा अध्याय आपण पाहतो आहोत। अनेक जन्माची पुण्याई म्हणजे सत्कर्माचा परिपाक व नामाची संततधार लागल्यानंतर महागुरु भेटतो। तो प्राप्त झाल्यानंतर शिष्य पुन्हा संसार बंधनात अडकत नाही, तो मुक्त होऊन जातो। देवी पार्वती, या संसारामध्ये अनेक प्रकाराचे गुरु असतात। सर्वांमध्ये परमगुरूचे सेवन हर प्रयत्नाने केले पाहिजे। यावर पार्वती माता विचारतात, चराचराबद्दल अनभिज्ञ, मृत्यूस भिणारे, सत्कर्मा वाचून विनमुख लोक निषिद्ध गुरुच्या नादास लागून त्यांची गत काय होते। यावर महादेव म्हणतात, हे देवी, निषिद्ध गुरूंच्या नादी लागल्यामुळे शिष्य ब्रह्म प्रलयापर्यंत पशुयोनीत राहील। हे देवी, या तत्वाला लक्षपूर्वक ऐक। मनुष्य ज्यावेळी विरक्त होतो त्यावेळी त्यास अधिकार प्राप्त होतो असे उपनिषद म्हणतात। अर्थात प्रारब्ध योगाने त्यास गुरु प्राप्त होतो ही गोष्ट वेगळी आहे, आणि विचार करून गुरु निवडणे ही सुद्धा गोष्ट वेगळी आहे। एकच लक्षात ठेव, अखंड एकरस नित्यमुक्त निरामय ब्रह्माचे दर्शन आपल्याच ठिकाणी दर्शन देणारा गुरु असावा। हे पार्वती, जसे जलाशयामध्ये सागर व सागरात महासागर, तसे गुरुमध्ये परमगुरु हा राजा आहे। मोहादी दोष रहित जो सदैव शांत नित्य असतो, तो आश्रय रहित अर्थात स्वाश्रयी असतो। ब्रह्मा विष्णू यांचे वैभव सुद्धा त्याला तृणावत वाटते, त्याला परमगुरु म्हणावे। सर्व काळ सर्व दिशात निश्चल सुखी अखंड ब्रह्मानंदाच्या एकाच रसात नाहतो, त्या आनंदात तृप्त असतो, खरोखरच तो परमगुरु होय। द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडे असणारा आणि आपल्या अनुभवाने प्रकाशित होणारा ज्ञानरूपी अंधकार मिटवणारा सर्वज्ञ असा परमगुरु होय। आणखी काही गुरु लक्षणे पाहता श्री गुरु स्वतःच्या लक्षापर्यंत पोहोचून पुन्हा माघारी येतात। ते केवळ शिष्याच्या प्रेमाखातर त्यांना अपार अशा संसार सागरातून पार करण्यासाठी आंधळ्याचा हात धरतात व मार्ग सुकर करतात व आंधळ्यांना मार्ग दाखवतात। प्रसंगी त्यांना दृष्टीही देतात। त्यांची कृपा झाली तर मुका वेद बोलेल, पांगळा पर्वत ओलांडेल। श्री गुरु म्हणजे कुंभार। कुंभार जसे गाडगे घडविताना आत आधाराचा हात देतो व वरून बडवत असतो व आकारात आणतो, किंवा कधी तो परीठी होतो, धुणे आपटून पिळून काढतो, वाळवितो, हव्या त्या रंगामध्ये त्याला रंगवितो। सज्जन हो, वरील आपण आता ओव्या पाहणार आहोत। अनेक जन्माची पुण्याई ऐसी धावत येई, जवम भेटे गुरु माई फळासी येते। तयाची होता प्राप्ती, सहजसी संसार मुक्ती, देव येई हाती ऐसा श्री महागुरु। नामाची संततधार, जो सत्कर्माचा परिपाक थोर, तवम भेटे महागुरुवर पुण्य धरोहर तो। पुढती बोलती पर्वती, विविध प्रकार गुरुवर जाती, सेवून अन्य पंक्ती क्या परमगुरु वाचुनी। ऐसी अज्ञान मूढमती, साधनेशी जे चूड लाविती, ऐसे गुरु महामूढमती, जो स्वयं भयभीत, प्रकृतीचे ज्ञान ना समस्त,
कुपात ना पोहऱ्यात तो काय करेल हेत आपुले आपलियांचे. शिव उवाच मृत्तेस भयभीत न तयासी प्रकृती ज्ञात भेटे गुरु निश्चिद्ध त्यात हेत काही घडेना हौसेने केला पती तयात त्यास रक्तपिती काय एकेकाची गती मती खुंटेल तेथ का जैसा गुरु तैसा चेला दुष्ट संकल्पे जाईला याला पशुयोनी माझी गुंतला ब्रह्म प्रलयांतरापर्यंत होईल जवम स्वयं विरक्त न होय कदा आसक्त अधिकार होईल तयासी प्राप्त धन्य धन्य मानवतो आईसे बोलत उपनिषद ग्रंथ दैवे योगे गुरु तया लाभत अथवा स्वयं गुरु लाभ पदरी घेत वेचुनिया हर गुणासी ऐसे गुरु जया लाभत अखंड एकरस नित्यमुक्त निरामय ब्रह्मोपित आपुल्याच ठाई ऐसा गुरु लाभावा तेने देवा पुला व्हावा आपैसे आनंद ठेवा लाभावा गुरु कारणे शिव बोलत परीस गौरी परम गुरु लक्षणा माझारी कैसे दुरिते दूर करी कैसे वारी ओपी कैसे जलाशया माझी सागर सागरा माझी महासागर तैसे श्रेष्ठ गुरुवर गुरु माझी परमते मोह नसे तयासी शांत नित्य तृप्ततेसी राहणे केवळ स्वाश्रयासी भारासी ना कवणावरी ब्रह्मा विष्णूच्या वैभवासी तृणवत मानित मानसी म्हणावे ऐशाशी परमगुरु सर्व काल सकल देशात निश्चल सुखी अखंड स्वतंत्र एका रसा माझी सदा तृप्त म्हणावे ऐशासी परमगुरु तू द्वैत अद्वैत मुक्त अनुभव रूपे प्रकाशित अज्ञान अंधकार मावळत म्हणावे ऐशासी परमगुरु ऐक काही गुरुलक्षणे लक्षापर्यंत जायाचे पोचवून माघारा पावणे देणे शिष्य कल्याण करणे अवघे कारण एकची गा अपार संसार सागर अंधासी कैसा व्हावा पार मग अंधाचा धरुणी आखर सुकर मार्ग करीजो मार्ग दाविती अंधासी अथवा दृष्टी देत तयासी ऐशा श्री गुरुराशी कृपेसी पार नाही वेद बोलेल मुका पंगु नगो लांडेल देखा तवम कृपा गुरुनायका सखा कृपावंत तोची कधी होय कुंभार आधार देऊनी थापटणे मार मातीसी देई आकार थोर थोर गुरुवर तो कधी होय धोबी मलरहित करण्या तुडवी स्वयं त्यास बडवी नवी नवलाई आणतसे बडवोनी लावी रंगासी रंगवी आपुल्या मनाईसी आपुल्या समान रंगासी दावीसी गाते धवा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव।